मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर जेवणासाठी दाखल झाले आणि राजकीय चर्चांना नवा तडका मिळाला। दुपारी एकनाथ शिंदेंनी मुंबईतल्या रस्त्यांची पाहणी केली आणि रात्री शिवतीर्थ गाठत जेवणाचा आस्वादही घेतला। राजकीय चर्चा झाल्या नाहीत, राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही असा दावा एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर केला। मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून काही दिवसांपासून युतीवर चर्चा सुरू होती अशी सूत्रांची माहिती आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी युती करण्यासंदर्भात चर्चा सुरू होती। विधानसभा निवडणुकीआधी शिंदेंची शिवसेना आणि मनसे यांच्यातले संबंध ताणले गेले होते, त्यामुळे आता या भेटीतून ते डॅमेज कंट्रोल आणि डिनर डिप्लोमसीतून मनपा निवडणुकीची मोर्चे बांधणी त्यांनी केली आहे का अशी चर्चा आता रंगतेय। सदिच्छा भेट होती। मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही। राजसाहेबांनी विचारणा केली कसं काम चाललेलं आहे, सरकारचं कसं चाललं आहे, मुंबईतले रस्त्यांची कामं कशी चालली आहेत आणि एकंदर काही विकासाच्या बाबतीत देखील चर्चा झाली। पण राजकीय चर्चा कुठलीच झाली नाही। गप्पा गोष्टींमध्ये आणि बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यामध्ये एवढा वेळ आमचा कसा गेला तो कळला नाही। ही वस्तुस्थिती आहे। विरोधकांना चिंता करण्याचं काय कारण आहे? तसं बघायला गेलं तर राज ठाकरे आणि आम्ही काही असे लोकसभेमध्ये सोबत होते, ते मोदी साहेबांच्या सोबत होते आणि तसं बघायला गेलं तर आमचे विचार मिळते जुळते आहेत। त्यामुळे विरोधकांना चिंता करण्याचं कारण काय? त्यांनी काम करावं। घरी बसून निवडणुका जिंकता येत नाहीत, त्याला काम करावं लागतं, फील्डवर उतरून काम करावं लागतं, लोकांमध्ये जाऊन काम करावं लागतं, लोकांशी संवाद साधावा लागतो, लोकांच्या अडचणी सोडवाव्या लागतात। ते आम्ही करतोय, त्यामुळे आम्हाला काही चिंता निवडणुकांची नाही। आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, महाराष्ट्रातल्या राजकारणाला एक नवीन फोडणी मिळाली का असं म्हणता येईल जेव्हा शिंदेंची आणि राज ठाकरेंची भेट झाली? काय घडलं नेमकं या भेटीत आणि या भेटीकडे कसं बघायचं? श्रुती, नक्कीच दोनही नेते हे आपापल्या पक्षाचे मुख्य नेते आहेत। दुसरं म्हणजे दोघांमधली मैत्री ही अतूट आहे आणि दोनही नेते हे एकाच पक्षातनं बाहेर आलेले आहेत आणि स्वतःचा आता वेगवेगळ्या पक्षाचं ते प्रतिनिधित्व करता आहेत। दुसरीकडे जर आपण राजकारणाचा पैलू पाहिला तर अनेक दिवसांपासून हे एकमेकांच्या संपर्कात आहेत, चर्चेत आहेत। लोकसभेला देखील राज ठाकरेंनी एकूणच महायुतीला पाठिंबा दिला होता। विधानसभेत जर आपण पाहिलं तर शिवसेनेच्या ज्या ज्या ठिकाणी जागा होत्या त्या ठिकाणी इकडनं मनसेच्या ज्या ठिकाणी जागा होत्या त्या ठिकाणी शिवसेनेकडनं उमेदवार देण्यात आला नव्हता। मग ती वरळीची जागा असो, भायखळ्याची जागा असो, त्यामुळे दोघांचं जे बॉर्डर लाईन आहे विचारांची ती एकच आहे दोन्ही पक्षांची। त्यामुळे दोघंही एक महत्त्वाचे म्हणजे एकाच लाईनवरती समोर आहेत। दुसरं म्हणजे जर सांगायचं झालं तर एकूणच या संपूर्ण गोष्टीतनं सांगायचं झालं की दोन नेते जेव्हा एकमेकांना भेटतात ते राजकीय चर्चा ही जरूर होते। महापालिका निवडणुका तोंडावर आहेत आणि प्रत्येकानेच आता मुंबईला लक्ष करण्यास देखील सुरुवात केलेली आहे। ठाकरेंनी पाणी प्रश्न लक्षात घेऊन मुंबईतल्या वॉर्डवरती मोर्चे सुरू केलेले आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आता रस्ते पाहणीच्या निमित्ताने रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळत आहे। तर काही दिवसांपूर्वीच मराठीच्या भाषेवरनं मनसेकडनं मराठीचा सूर आवळण्यात आला होता, त्यामुळेच एकूणच मुंबईच्या महानगरपालिकेचं बिगुल वाजलंय का आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही भेट होती। जवळपास 1.5 तास चर्चा झालेली आहे। दोघं समविचारी पक्ष असल्यामुळे कुठेतरी एकत्र आले तर याचा फायदा हा नक्कीच दोन्ही पक्षांना होऊ शकतो। अनेक ठिकाणी पक्षांची ताकद ही देखील दोघांची जास्त आहे, मग ते पुणे असो, संभाजीनगर असो, यासह तळकोकणात असो, या सगळीकडे मनसे आणि शिवसेनेची ताकद जास्त आहे। दोघांचाही फायदा एकमेकांना होऊ शकतो। या अनुषंगाने ही चर्चा होती का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो। त्यामुळे कालच्या भेटीतनं नेमकं काय महत्त्वाचं पुढे आलं हे पाहणं महत्त्वाचं राहील। दुसरीकडे जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिका निवडणूक ही या दोघांसाठी ही महत्त्वाची राहील, कारण शिवसेनेकडनं या ठिकाणी जरी अनेक नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी जो ग्राउंड रिपोर्ट आहे हा अद्याप कुठेतरी तितकासा भरून गेलेला नाहीये। त्यामुळे कुठेतरी दोघांनीही कंबर कसलेली आहे आणि दोघांनी जर एकमेकांची साथ मिळाली तर कुठेतरी आणखी दोन्ही पक्षांना उभारणी मिळू शकते। मात्र यामध्ये भाजप आणि काँग्रेस
या दोघांकडेही तितकंच लक्ष राहील, कारण हे दोन्ही पक्ष नॅशनल पक्ष आहेत. भाजपची नेमकी भूमिका काय आहे खरंच सुरेश, त्यामुळे महायुतीमधून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची आणि शिंदेची ही भेट अतिशय महत्त्वाची समजली जाते. याबद्दलचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.